हे गाईज, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये करत आहे MS20 मध्ये. तर मित्रांनो, मी आता काय सांगायचं मला. मी आता कोल्हापूरमध्ये आहे. सकाळी 3ला उठलो तो मालवणला चाललो. पार्टी आहे गावातली जे घरासमोरची. काही विषय नाही आहे. नाथखोळा शंकरवाळा. आम्ही आता कोल्हापूर पाशी आहे आणि CNG भरायला थांबेल. तुम्हाला दाखवतो मी, थांबा. तर मित्रांनो, मी कोल्हापूरच्या पुढेही चाललो मालवणला. आता CNG भरायला थांबलो. अण्णा ते पुढे आहे तिकडं. तर अशा प्रकारे नियोजन चालू आहे. झोपगी पोहायले 3 वाजेपासून उठेली. काय सांगून फायदा तर मला. 500 किलोमीटर गाडी ओढली. आणखीन 200 वाढायची आहे. असंच बघत राहा ब्लॉग. चला. अरे माझ्यासारखी व्हिडिओ काढली बी नसेल तुम्ही रस्त्याला. चक्कर नव्हती आली का हो? तुम्ही पण काय ध्यान काढून देऊ राहिले. चक्कर आली त्यांना. तर गाईज, हे बघा, हा आहे कोणता घाट? कोकणचा घाट म्हणा. दाजीपूर आहे. रिअल डोळ्यांचं दिसरेल तर फोन मध्ये कधीच येत नाही इतकी क्लिअरिटी. तुम्हाला काय माहिती ते ऊन आहे असं वाटलं पावसाळा आहे. असं वाटलं लागलं पावसाळी वातावरण आहे. असं राहील तुम्ही सांगा बरं आता. केलं याच्यात नाही आहे तसं जसं रिअल मध्ये तसं. तू रात्री त्याला फुल बोरगे करून पाहा ना, मग समजत ना. स्वप्न तेच आहे आता. तुला आता तिथं काय विषयच नाही आता. मग फॉरेस्ट डिपार्टमेंटला तू होऊन जाय मग इकडं. चहा आली होते मी तर तांब्यात चहा द्यायचे लोकांना. तर मित्रांनो, मी आता इथं पोहोचलो अलिबागला आणि जेव्हाचं पार्सल गिर्सल घेऊन चाललो आणि गाडी तिकडं उभं आहे त्या फार्म हाऊसला. तुम्हाला फार्म हाऊस घेऊन हाऊस दाखवतो मी आता. पण लय जमेल आहे मित्रांनो. तुम्हाला काय सांगून फायदा. इकडे रूमा भेटणार नाही. आता सगळे बीच गीच दाखीन तुम्हाला मस्त खणखणीत. तुम्ही रोड गेले तर पाहिला असन. मी काही पाहिला नाही. आता मी गाडी आणायला राहत होतो. बाकीचं काय आमची ती शेजारी बघताय ती सूट करीत होती बाई. पण तुम्ही असं कंटिन्यू करत राहा व्हिडिओ. तर आता गाडीपाशी गेल्यावर भेटतो मी तुम्हाला. तर मंडळी, आपण रात्री आलो होतो इथं स्टे केला मी. आता आंघोळ वगैरे करतो. आता फ्रेश हो राहिलो आणि ही रूम होती आपल्याला पेशंट झोपासाठी. पेशंट म्हणजे काही विषय नव्हता बाई. तो डायरेक्ट म्हणजे तुम्ही ड्रायव्हर साहेब म्हणे तुम्हाला पेशंट रूम म्हणे. तर मित्रांनो, मी फ्रेश होतो मग तुम्हाला मालवणचं पूर्ण लोकेशन दाखवतो. तर तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कालू दादा MS20ला सबस्क्राईब करा. तर चला, फ्रेश होतो, भेटतो तुम्हाला. यार लई गडबड उठलं नाही. चला. तर मित्रांनो, आपण झालो आता फ्रेश गिश. हे आपलं बोरी बेसतात. हे आता टाकतो गाडीत, आहे की नाही. पाच मालवण काय चेक करतो, तुम्हाला दाखवतो. तुम्ही बघत राहा.
आणि अण्णाला आणि त्यांना बिन दाखवतो सगळ्याला, भक्तीला त्यांना सगळ्याला. गावचीच पार्टी नाथ खुळा चलो. तर गाईज आम्ही आलो आता फ्रेशगी जाऊन इकडे कोकणात. आणि इकडे पोराला दुकान हे भेटलं सगळे इकडे. तर आंघोळ बिंगोळ झाली, डोळे सुटले काय करून झोपी ना. तर काही नसतोच, हे अशी टेम्पो ट्रॅव्हल्स म्हणतात इकडं. चला आपल्या गाड्या तिकडे, तुम्हाला हॉटेल बिटेल्स जा घेतो मस्त. मित्रांनो आपली ही हॉटेल आहे, बघू शकता तुम्ही. ही हॉटेलमध्ये स्टे होता आणि याकडं आपली गाडी आहे. आणि आपल्यासाठी स्पेशल रूम होती, तुम्हाला दाखवतो मी. चला ह्या इकडून मध्ये. तर हे बघू शकता तुम्ही, ती रूम होती आपली, ही रूम. मित्रांनो आपण आता इथून गाडी बाहेर काढून राहिलो. आणि ही बघता मावशी पहा हाय करू राहिली. परत काय थोडी गाडी माग घ्या तुम्ही. कर हाय, आम्ही आलो म्हणा पाण्यात. म्हण आम्ही पाण्यात आलो. म्हण बरोबर. आम्ही आलो म्हणा मालवणला. मित्रांनो मी आलेलो आहे इथं नाश्ता करायला आणि मग जाणार आहे बीचला. तर पाहू काय काय येतो. उत्तप्पा सांगितलं मी खायला, उत्तप्पा कसा आहे पाहू आणि मग बीचवर जाऊ. असं पहा तुम्ही काय येतो पाहू. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण उत्तप्पा घेतलेला आहे आणि मी तुम्हाला टेस्ट करून सांगतो कसं काय विषय कसा काय. आहे बरं ते नाही पाहिलं म्हणजे बरं आहे. दुसरी चटणी होऊन घेतो बाई, नंतर पाहतो काय. तर गाईज आता नाश्ता विष्टा करून आलो इकडं गाड्याच्या पार्किंगमध्ये. काय धिंगा नाही, काही विषय नाही आहे. आणि आपली गाडी इकडे, ही बाई इकडे. तर गाईज अशा प्रकारे झालं नियोजन. आमच्या कोणा तरी गाण मारली आणि साईड कलास फोडा. पहा तुम्ही, फोडा फोडू द्या, काही हरकत नाही. जळणारची आईची गांड चालूच राहत असतं, हे राहत नसतं. मित्रांनो आपलं काय सगळी त्या रिक्षावाल्यांना खरंच लय मोठं नुकसान केलं आपलं. पहा ना तुम्ही, आरसा कसं मायला मग सगळं आरसा फोडला वाड्याला बाई. तेवढ्या नुकसान भरपाई होता राहते, पण सगळी कोणात तरी नजर लागली आपल्याला, त्याच्यामुळं आपला आरसा फुटला. जाऊ द्या, आपण टाकून घेऊ कोल्हापूरमध्ये. गाडी कशी दिसते सांगा, मी आता बीचवर जातो एकदा. तर मित्रांनो मी आता चाललो आता समुद्राकड. असा विषय हा, मी काय मग डोक्यात राहत नाही काय. तर मी चाललो समुद्राकड, समुद्राचा नजारा दाखवतो आणि अण्णाचे त्यांचे 2-4 फोटो काढतो. 2-4 काय लिमिट काढणार ते, हे बनवाय नारळ गिरळ. त्या प्रकारे समुद्राच्या कडेला लोकेशन आहे आणि इकडं गार्डन वगैरे चालू आहे. आणि मी आता मध्येच हे बोट कॅफे दिसलं का, असा विषय आत खोळा आहे. तर समुद्र बघा आता. हा 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 काहीच विषय हाड आहे, विषय टॉपचा आहे. विषय टॉपचा आहे आणि टॉपचाच राहणार आहे. तर गाईज असा विषय आहे. आणि हे पाहतो आमचे माणसं कुठे काही दिसत नाही आहे आणि काही चमकत पण नाही आहे. तर गाईज आता दिसले
असा विषय जे येईन मालवणला अण्णा मस्त हात करायला आता काही विषय नाहीये. अशा प्रकारे विषय आहे. विषय समुद्र लय खवळलेला आहे. समुद्र खवळा आणि हे पान मोर 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 तर गाईज अशा प्रकारे चालू आहे धिंगाणा मस्ती एन्जॉय. आणि अण्णा अण्णी तिकडं हिंडरायले पहा तुम्ही तिकडे ते दैन चालू काय कोण पोर राहिले काही पोर काय करू राहिले काही त्यांना काही घ्यायला. तर गाईज इकडं समुद्र असा विषय काय आणखीन कुठं काय काय माहीत नाही चालू आहे. आपला हानी तो गाडी इकडं जायचं हात झाला काय करणार आहे चालू. तर मंडळी इथे गोळा बर्फाचा गोळा सांगितलं म्या पोरं तिकडे घेऊन राहिले त्याच्यामुळे म्हणलं बर्फाचा गोळा खाऊन घेऊ मग काय नियोजन आहे काय नाही. गाईज हे घेतला बर्फाचा गोळा आणि खातो आम्ही आता कसं कसं नियोजन. अरे बाप रे भारी रे भारी भाई. हा 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 टॉपचा विषय नाश्ता बिष्टा करेल आहे की नाही बाकीच पोहू नंतर. आता मी बर्फाचा गोळा खाऊन घेतो एवढा. काहीच मला भेटायला आलं राहता काय गल्फ खायची काय काय खायचं काय खायचं वडा वडा मग काय खायचं हा काय बर्फ गिर्फ काही भेटत नाही लय नाटके करायचं नाही. हा करा हा करा हा जोर हा गाई तिला नावा लागतो तिला नावा घेऊन देतो. इकडे इकडे राहता पडन ते खायचे ते बघ बापा खाल्ला का ए होई इकडे दाखे इकडे इकडे त्या मामाला खाऊन दाखे यांना खाऊन दाखे हा खा जा मम्मीकडे जा. गाई तिला काही खाता येईना. तर आज आता आमरसाची थाळी आज आमरसाची थाळी वरण रबडी. तर मंडळी मी आता फ्रेश झालो आणि थोडंसं बीचवर जातो बागो काय काय नाही आपलं कसं विषय काय मालवणमध्ये 2 दिवस झाले नुसतं हिंडतोय नुसते कौलाचे घर नुसती कौलाची घर काहीच सांगून पाहता तुम्हाला मित्रांनो असा विषय. पण घर बी टॉपचे तुम्हाला दाखवतो असा विषय टॉपचा. आणखीन कलर पण नाही आहे बाई कसाही नात खुळा. आणि आपल्याकडं असले तर लगे गॅलरीतून बी आवाज देणार नाही. पण घर कसंही ते गाड्या येते इकडून पुरे कावलाचे भाई नुसतं हिंडतोय
तर चला बीचवर गेल्यावर पाहतो मी आता काय आणखीन टीम आहे आपल्याला जायला बीचवर बघू. आपल्याला मामा भेटणार रे. मामा कस काय चालू आहे काम धंदे? हा क्या हुआ? तर मित्रांनो हे अँटिकच पीस आहे. बघता मावशी पहिल्या जमान्यात हे पैसे होते. हा हा बाप नाही तर विचारूया मामाला. हे बा आम्हाला किती लागलं बीचवर. तर मित्रांनो हे पहिल्या जमान्यात पैसे होते पण आता त्याला कवडी म्हणते. तर गाईच काही अँटिक पीस इथं शंख बा हे चांगलं नाही का? शंख असं काहीतरी विषय दुकान मस्त गाईज. विषय असा आहे हा, विषय असा आहे. हे तर कोणचं पाहिलं सर काय बघता मावशी माहिती आहे आमच्या गार्डन आहे, रॉक गार्डन. हे रॉक गार्डन आहे मालवणचं बघू शकता तुम्ही. शब्दात वर्णन नाही होऊ शकत या गार्डनचं. हा आणि आम्ही आता तिकडं चाललो तिकडं जायचं म्हणे पुढं फोटो काढायला. आणि इकडं बी असं आहे शब्द ही कमी पडते. शब्द ही इकडून चाला इकडून. तर गाईज मला जाता येईल. आम्ही रस्ता पाहू राहिलो. असं काहीतरी विषय आहे. हे आहे रॉक गार्डन. आणि रॉक गार्डनच्या शेजारी हा रॉक गार्डनच्या शेजारी दगड दगड आहे दगड. आणि राडा होणार. हा. कोणता राडा होणार सांगा बरं तुम्ही आता. पोरं ऐकणार नाहीये. अरे भाई काय भारी भाई. बघा किती सुंदर आहे. आम्ही आलो तेव्हा लई भारी चालू होतं बघा. कितपर्यंत पाणी होतं आम्ही आलो तेव्हा किती छान होतं. गाईस समुद्र कमी कमी होतोय आणि हे बघा, अतिशय सुंदर असं वातावरण आहे. आणि असं काहीतरी विषय आम्ही भक्त मावशी तिकडे घेऊन जातो. हा आणि हा इथं असं बघू बघू पाण्याचा लाटा येऊ लोखंडासारखं झालं आहे ना ग. पाय ना पण काही बी शिंपले गिंपले पाय आपल्याला घरी न्यायला. तर गाईज विषय टॉपचा आहे. तर गाईज टॉपचा विषय राडा वाडा रे समुद्र लय खवळ्याला आहे. आणि आम्ही आता चाललो. अण्णाच फोन आला म्हणून ऐक नाही भक्ता मावशी दमान चाल म्हणजे भक्ता मावशी चालता येईना त्या सँडलामुळं. मला एवढं आहे बाबा, मी किती बोलले ते बोलले. हो ना मग कशी लाट आली पण बरे भारी असते बाबा, लई भारी असते. आम्ही होतो बाबा, एकच लाट अशी आलती डुबकीवाली झाली सगळी. तर गाईज आम्ही आता चाललो वरती आणि हे सगळे लोक धिंगाणा करू खालची. अशा टायमाला चांगलं उलट आणखी सकाळी सकाळी यायचं लवकर. सगळं लवकर उठिलं तर येईन बाबा मी. येऊन जाऊ मग तुम्ही आमचे फोटो काढा तशी. तर गाईज मी आता तुम्हाला माहित होतं मी झोपणार होतो पण मी आलो इकडं आता. हे बघा किती नितळ पाणी तिथं. हे सगळं नित्तळ पाणी आहे आणि सगळं समुद्राचंही. आणि बघता शिला इकडं हरणा कैट दिसले तिला लय मोठे. शिपला 50 रुपये झाला. कवडी शिंपलं नाही. हे हे 50 रुपयाला दिलं हे. तर गाई ना हे घेतलेलं आहे किचन हे 50 रुपयाला दिलेलं आहे. पण जाऊ द्या आता आम्हाला जायचं हे इकडं पाहायला तुम्हाला दाखवतो. काहीतरी आठवण. बोर्ड आहे अशा ठिकाणी जायचं आम्हाला आता. हे पहा इथं कुठं जायचं म्हणे अण्णा. आता आपल्याला चिवला बीच हे इथं. तर गाईज हां सिंधुदुर्गाला जायचं आहे पण आम्हाला नंतर. आम्ही आता चाललो आता
आपले बाबा पै पै इथं बस. टाईम झालेला आहे त्याच्यामुळे आम्ही चाललो आहे की नाही. इथे एक फोटो काढू आम्ही. फोटो काढायचे का? हां आय लव्ह मे लावासा नाही ना मालवण. तर गाईज मालवण आहे. इकडे डॉल्फिन आहे जिवंत आहे. 100 वर्षापूर्वीची आहे तरी ते तशीच उभा आहे. तशीच उभं आहे. एकदा लाट आली तिथेच गुतली. तशीच गुतली आणि तिचा पुतळा बनवण्यात आला. हा त्याच्यामुळं ती तिथं एक खेळली डॉल्फिन. तर गाईज अण्णाच फोनवर आला. तर गाईज आम्ही आता अण्णा संगे. अण्णा कसं वाटलं तुम्हाला? तुम्ही फॅमिली घेऊन आली? हा आनंदी आनंद. तर गाईज असा विषय गाड्या काही सुधारू देत नाही आम्हाला. आता कुठं जायचं आपल्याला? चिवला बीच. आता चिवला बीच कुठं आम्हाला माहित नाही तरी बी जाणार आहे आम्ही. माहिती आहे आम्हाला. हा सरळ जायची सरळ. सरळ जायचं. ठीक आहे? मग त्याच्यानंतर असं वळायचं. तर गाईज असा विषय गरम राहिलं महाराज. आणि हा इथं हॉटेल आहे. मोदक लाडू भेटन. तर गाईज मी खांद्यावर घे खांद्यावर. गाईज चिवला बीच पाहू. इकडं भारी सनसेट आहे म्हणते. सनराईट काय म्हणतात ते. आणि उग हिंडाचं म्हणून हिंडाचं कोण इकडं हिंडाचं बरं का. नुसतं पाणी आणि समुद्र बाकी काही नाही. हा सगळे इतकं भारी जागा. निसर्ग निसर्ग. तर गाईज लय हिंडरोल पण आम्ही. हिंडू का आम्हाला पण मग बाप दुपारले गेली तुम्ही आमची. कस काय पेट्रोल घ्यायला गेलं तर सगळे रिक्षा येऊन जर आणले तोंडाकडे पाहत होते. एखादं श्वास दिला आम्हाला. टनवर कोण लावतं असं तसं. मग एक चांगला बाबा आला. तर मित्रांनो अशा प्रकारे इकडं हॉटेल आहे आणि घर पण आहे. बघू शकता तुम्ही. इकडं पार्किंग एरिया आहे. आणि कोणतरी अण्णा आमचं काहीतरी लेक्चर देऊ राहिले मागं. अण्णाले दमले काय करू. हां अण्णाला भूक लागली. इकडे झोके ज्याला झोके खेळा त्यानं झोका खेळा. हां आणि आम्ही आता इकडं शिवला ब्रिजला जाणार आहे. आणि तिकडं नुसतं धिंगाणं आहे. वर नारळ पाणी. MS-23 आपल्या जवळचे पाहुणे. तर आम्ही इकडं आलो आता चिवला ब्रिजला. आणि इकडं मंदिर गिंदिर बी नाही. हाय फॅमिली आम्ही समुद्रात आलं. आणि आता इकडे मंदिर आहे. आणि इकडे पहा तुम्ही चिवला ब्रिज आहे. आणि इकडे सगळं म्हणजे प्लास्टर केलेलं आहे खाली. आणि त्याला चिवला ब्रिज म्हणते. आणि इकडे सगळं धिंगाणा मस्ती आहे. इकडे दगड आहे. हे सकाळी पूर्ण आता हे पूर्ण भरलेलं म्हणजे हे सगळं भरलेलं राहतं. इथं जहाज येतो. जहाज इथं लागतो. मग इथून गाड्या टाकीते तिकडे नेते. असे दगड इकडं ज्याला दगड पाहा त्यानं दगड पहा. ज्याला पावा त्यानं पावा. आणि असा नजारा आहे काहीतरी. आणि आम्ही पहिल्यांदा तिकडे गेलतो. तिकडं फोटो गिटो काढायचे. आणि इकडं अण्णा ते आले आता. अण्णा बाबा दमले. अण्णा शुगर आहे पहा. आता अण्णाला भूक लागलेली आहे. अरे यार ते तर म्हणलं तुम्हाला कळत नाही. तुम्ही चला आम्ही सकाळी सकाळी येऊ आपण. तिन्ही बी चिंडू. बरं अण्णा काय म्हणता तुम्ही सांगा तुम्ही आता. हे बघा खूप फार छान झालं तुमच्या कृपेने. काय
काय मानसिक ताण मानसिक ताण जास्त आहे. मानसिक ताण बी होतोय. वातावरण फार छान आहे. हा, एक पळताना व्हिडिओ काढा बाबा. हा पळा पळा ते कपडे नाही बोलले करू आता. आणि पाय हा लहान मॅच चालली. गाईज अण्णा म्हणते असं झालं. ते काय मग ते संध्याकाळी पाहिजे. दळी आम्ही घेतो समुद्रात कडी कडी ना आम्ही वाळू जाणार आहे आज. तर चला मित्रांनो, हे आहे मालवणचं सोन्याचं मंदिर. असं काहीतरी विषय. हे सोन्याचं मंदिर आहे गणपतीचं, बघू शकता तुम्ही. सोन्याचं मंदिर आहे मालवणचं स्पेशल. मूर्ती सोन्याची बरं का, नाही तर हां सोन्याची मूर्ती आहे. तर मित्रांनो, आजचा आहे दुसरा दिवस मालवणमध्ये आणि आम्ही आता फ्रेश गेज होतो आणि मग तुम्हाला भेटतो. आज जायचं आहे सिंधुदुर्ग किल्ल्याला. असा ब्लॉग बघत राहा, ब्लॉगले मोठा होणार आहे. लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला आजच्या घडामोडी दाखवतो तुम्हाला मी. तर मंडळी, आम्ही आता फ्रेश गेज झालो आणि आम्ही आता जाणार आहे सिंधुदुर्ग किल्ल्यावरती. मी नाही जाणार, माझ्या जेव्हा येईल त्याला सोडतो तिथं पार्किंगमध्ये. चला. तर मंडळी, आम्ही आलो सिंधुदुर्ग किल्ला. सिंधुदुर्ग किल्ला. इकडे बोटिंग गिटिंग आहे. तिकडे किल्ला आहे, इकडे बोटिंग आहे. या बोटमध्ये बसून जायचं आणि तिकडे किल्ल्यावरती जाणार आहे आम्ही आता. हे बघू शकता तुम्ही, सिंधुदुर्ग किल्ला आहे. इकडे संभाजी महाराजाचा किल्ला आहे. हा हा, ते चार्जर का तिकडे? तिथं काही असं जास्त मला पोरला हाताला राम दे. ते तिकीट पाठवून हो 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 हो.
थोड्या वेळात आम्ही सिंधुदुर्गला पोहोचणार आहे, असं काहीतरी विषय आहे. चला. तर मंडळी, आम्ही आलो आता सिंधुदुर्ग किल्ला आणि बोर्ड चालू आहे, विषय ड्रॉपचा आहे. तर चला. हुई 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 हुई. विषय टॉपचा. आपली बोट नंबर 62 नंबर आहे, 62 नंबर. 1 तास थांबणार, 1 तास. आम्ही आलो आता किल्ल्यापाशी. द्वार आहे का हो? तर गाईज इथं बोट आहे, शिवशाहीर. आणि आता हा गेट आहे मधून, तुम्हाला दाखवतो मी. मित्रांनो, गेटपाशी आलो आम्ही आता. लय सिंधुदुर्ग गेटपाशी. तर मंडळी, आलो आम्ही किल्ल्यावर, असा विषय. आणि समुद्रावर डायरेक्ट कड्या गिड्या पहा कशा कशा कड्या, असा विषय. आम्ही आता मध्ये जातो. हो 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 हो. मंडळी, आमचे माणसं उतरू राहिले. तर मंडळी, मध्ये गेल्यावर भेटतो आम्ही, असा विषय टॉपचा. चला 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 मावशी. गाईज चाललो मध्ये, असा विषय. कसंही हा द्वारे आणि मारुतीचं मंदिर. इकडे तोफा. तर मित्रांनो, सिंधुदुर्ग किल्ल्याचा असा विषय. गाईज, आम्ही आता आलो सिंधुदुर्ग किल्ल्यावर आणि त्याचं मस्त रिपेरिंग चालू आहे. हे दगड आहे. तर आम्ही आता वर चाललो आणि आम्ही डायरेक्ट वरून दाखणार. तर मला डायरेक्ट ढाका द्या. आम्ही आमच्यापर्यंत कोणाची हात पोहोचत नाही. सिस्टम फाड देंगे. आणि गाईज, आम्ही आता वरती आलो आणि इकडे काही खरं नाही आहे, पण हाई चांगलं. असा विषय टॉपचा. चला चला ना. तर गाईज, आम्ही आलो इकडे हिंडाला. तुम्हाला काय सांगा, नारळ नारळ आहे, पण पाणी वेले मोठं आहे. हा. आणि असा विषय, आम्ही सिंधुदुर्ग किल्ल्यावरती आहे आणि विषय खरंच कडकनाथचा आहे. आम्ही डायरेक्ट समुद्रामध्ये आहे, पोहू शकता तुम्ही.
आणि भक्ता मावशी डायरेक्ट मोठी आणणार आहे, पण मी तिला म्हणलं नको. कसं आहे काही गोष्टी समजून घ्या तुम्ही. पहा तुम्ही किल्ला कसा आहे टॉपचा. तर चला गाईज, हा इकडं पहा भक्ता मावशी लय बाहेर फोटीवर आले. असा विषय टॉपचा डायरेक्ट. कसा आहे नाथ खोळा. अरे बाप रे. मित्रांनो कसं काय वातावरण. कसं वाजत पाहिजे. दूधच दिसतं का असं भेसळ की. जर काही त्या ठिकाणी राहिला माणूस डायरेक्ट कंबड मोडून टाकेल पलीकडून, इतकं जोरात मारी जाणार. तरी पण हे दगड किती मजबूत आहे. मग येडी आहे गाईज. मग अरे चला घरी जायचं. तर गाईज आमचं आता थोडं राहिलं आणि पाणी बा कसं काय कसं येतं. कसंही चला लवकर. तर गाईज आम्ही चाललो आता पोहून. तर मंडळी आम्ही आता लय मोठा किल्ला पाहिला आणि आम्ही आता चाललो घरी. घरी म्हणजे आता 10 मिनटं टाइम राहिला पोटचा, त्याच्यामुळं कसंही काही गोष्टी समजून घ्या गाईज. आम्ही आता निघणार आहे. इथं पायऱ्या होत्या आता, पायऱ्या कुठे गेल्या काय आम्ही. चला तर गाईज आम्ही सगळा किल्ला पाहिला. किल्ल्यावर तोप गिप नाही आहे, फक्त समुद्रात आहे, काही विषय नाही. महाराजाचा किल्ला आहे पाहायला निवांत. आता निघतो आम्ही गाडीकडं. सिंधुदुर्ग किल्ला आहे आणि लय घाम निघाला मित्रांनो. तर चलो. मोठा दरवाजा आहे आणि समोर हनुमान आहे. तर गाईज आम्ही आता किल्ला सोडणार आहे आणि आम्ही आता घराकडे जाणार आहे. आता बघू शकता तुम्ही आम्ही लय दमलेलो, घामाघाम झालो. 62. तर गाईज ही बोट आहे आपली बोट असन. आपली बोट येईन आता इथं. मामा ऑर्डर केलेली आपण बोट. आता 10 मिनटात येईन इथं. हां हो, त्यापर्यंत स्नान करून घ्या तुम्ही. गाईज असा विषय. गाईज आता काय सांगशील तू, काय सांगशील किल्ला पाहिला तो. सुंदर होता, घामाघाम झाला. संपतच हा ना, जॅकेट घाला ना. तर गाईज हा ना, ते काय म्हणायला काही येडे का.
हा, मग तुझं गणपती. हो ना. तुम्ही पण घालून घ्या हो ना नाही खा ते किती वेळ द्यायला. तर काय जॅकेट घालून घ्या. तुम्ही एक नाही ते जॅकेट राधा देऊन टाक. हा ना ते डायरेक्ट नाही विरोध मी आता एक पाठवलं एकाला ते आवडला तर लाईक सबस्क्राईब शेअर करा. तर मंडळी आम्ही आलो सगळे 4 वाजता आणि आम्हाला काही रात्री स्वीकार झालं नाही. तरी बी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तर सगळ्यांना बाय बाय. मी आता आंघोळ विंघोळ करतो. पण लाईक शेअर सबस्क्राईब करा सांगांना. लाईक शेअर सबस्क्राईब करा.